ब्रह्मांडपदी पुण्येश्वरी श्री शिवशंभो राजा रामेश्वरी श्री मस्कोवानाथ मंदिर. ब्रह्मांडपदी श्री सप्तशक्ती महाग्रंथ श्री हिंदू धर्मग्रंथ या ग्रंथाचं आपण वाचन बघूया. 29/12/1995 शुक्रवार 245 पान नंबर. ब्रह्मांडामधील नवग्रहाचे ग्रह हे सूर्याच्या जवळ असल्यामुळे अतिशय उष्ण, रागीट व तापट असे आहेत. म्हणजे सूर्याच्या जवळ असतात ना हे नवग्रह, त्यामुळे ते उष्णतेमुळे ते आधीच तापट असतात, रागट असतात. उष्णता हे असते ना. नवग्रहाच्या नवग्रहाचा मंगळ या ग्रहाच्या वर श्री अर्धनारी नटेश्वर यांचे बराच काळपर्यंत वास्तव्य होते मंगळ या ग्रहावर. तोपर्यंत नवग्रहांच्या काही ग्रहांच्या वर अतिशय थोड्याफार प्रमाणात मानव वस्ती होत होती. म्हणजे अर्धनारी नटेश्वर यांचं मंगळ या ग्रहावर वास्तव्य होतं काही काळ. तोपर्यंत बऱ्याच नवग्रहांच्या ग्रहावर मानव वस्ती होती. अतिशय थोडक्यात कमी प्रमाणात पण मानव वस्ती होती. मानव जीवसृष्टी जिवंत राहत होती नवग्रहांच्या ग्रहावर. केव्हा? अर्धनारी नटेश्वर हे तिथं होते तोपर्यंत. परंतु काही काळानंतर मंगळ या ग्रहावरील श्री अर्धनारी नटेश्वर यांचे वास्तव्य अतिशय कमी प्रमाणात कमी झाल्यानंतर नवग्रहावरील काही ग्रहावर असणारी मानव जीवसृष्टी नष्ट झालेली आहे. म्हणजे जोपर्यंत अर्धनारी नटेश्वर होते तोपर्यंत काही प्रमाणात थोड्याफार प्रमाणात मानव वस्ती होती नवग्रहांवर. पण जेव्हा जीवसृष्टी हे झाली, म्हणजे अर्धनारी नटेश्वर यांचं वास्तव्य अतिशय कमी झाल्यानंतर मग ते जीवसृष्टी हळूहळू नष्ट झालेली आहे. त्यानंतर मग काय परत जीवसृष्टी कुठल्याही नवग्रहाच्या ग्रहावर झालेली नाही, म्हणजे पुन्हा होऊ शकलेले नाही. व ब्रह्मांडामधील जी 10 ग्रहाची पृथ्वी आहेत, नवग्रहामध्ये म्हणजे आपल्या सूर्याच्या डाव्या बाजूला जे 10 पृथ्वी आहेत, तेथील नवग्रहांच्या पहिल्या ग्रहाच्या वर श्री अर्धनारी नटेश्वर यांचे वास्तव्य सुरू झाल्यानंतर तेथील 10ही पृथ्वीवर गरुडरूपी मानव वस्ती निर्माण झालेली आहे. त्यांची वंश परंपरा सुरू झालेली आहे. म्हणजे आपल्या सूर्याच्या ज्या डाव्या बाजूला एका ओळीत 10 पृथ्वी आहेत, गरुडरूपी मानव, तिथं अर्धनारी नटेश्वर हे जे पहिल्या जे होते, पहिल्या ग्रह होते, तेव्हापासून तिथं जीवसृष्टी निर्माण झालेली आहे. त्यांची वंश परंपरा चालू झालेली आहे. कधी? अर्धनारी नटेश्वर यांचं वास्तव्य तिथं होतं तेव्हापासून वंश परंपरा सुरू झाली. आपल्या सूर्याच्या जवळ नवग्रह आहेत व त्याच्यावर ज्या पद्धतीने दैवते आहेत, म्हणजे आपल्या सूर्याच्या जवळचे जे नवग्रह आहेत आणि प्रत्येक ग्रहावर ज्या प्रमाणे दैवत आहेत, तेच दैवते त्याच पद्धतीने तेथील 10ही पृथ्वीचे नवग्रहाचे वर तेच दैवते वास्तव्य करून आहेत. म्हणजे आपल्या नवग्रहावर जी दैवत आहेत तीच दैवत तेथील नवग्रहावरती आहेत. ब्रह्मांडामधील आपला सूर्य आहे, त्याच्यावर दरवर्षी ब्रह्मांडामधील आपला सूर्य आहे त्याच्यावर दरवर्षी ठराविक काळ काही प्रमाणात पाऊस पडत असतो. सूर्याच्या जवळून सूर्याच्या डोक्यावर नवग्रहापैकी काही ग्रह जात असतात.
तेव्हा सूर्याच्या वर पाऊस पडतो व चंद्राग्र सूर्याच्या डोक्यावर जात असतो तेव्हा सूर्याच्या वर मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असतो. आपली पृथ्वी जेव्हा सूर्याच्या वर जात असते तेव्हा सूर्य हा पृथ्वीवरील मानवास खाली दिसत नाही. तर सूर्य हा आपल्याला आपल्या डोक्यावरच दिसत असतो. आलं ना लक्षात? सूर्य आपल्या डोक्यावरच असतो कायम. दरवर्षी श्रावण महिन्यामध्ये संपूर्ण महिनाभर पृथ्वी ही सूर्याच्या वर असते. श्रावण महिन्यात संपूर्ण महिनाभर पृथ्वी सूर्याच्या डोक्यावर असते. तेव्हा देखील सूर्यावर पाऊस पडत असतो. तसेच श्रावण महिन्यामधील श्रावण शुद्ध अष्टमी, श्रावण महिन्यातला एक अतिशय महत्त्वपूर्ण दिवस श्रावण शुद्ध अष्टमी. या दिवशी पृथ्वी दिवसभर सूर्याच्या वर मध्यभागी राहिलेले असते. सूर्याच्या वर बरोबर मध्यभागी राहिलेले असते. तो दिवस 33 कोटी दैव दैवते हे अतिशय आनंदात असतात. त्या दिवशी तो दिवस सर्व दैव दैवते अतिशय महत्वाचा एकमेव दिवस मानतात. श्रावण शुद्ध अष्टमी हा दिवस तो अतिशय महत्वाचा मानतात ते. व त्या दिवशी सर्व दैव दैवतांच्या मध्ये अत्यंत महत्वाच्या घडामोडी घडत असतात. श्रावण महिन्यामधील श्रावण शुद्ध अष्टमी हा सर्व दैवतांच्या दृष्टीने अतिशय महत्वपूर्ण दिवस आहे. त्या दिवशी सर्व दैवतांच्या हे होत असतं आणि काय वर्षभर घडामोडी करायच्यात, काय करायचे याच्यावरती त्यांची चर्चा पण होतात. अत्यंत महत्वाच्या घडामोडी होतात. श्री शिवशंकर हे प्रत्यक्षात श्रावण शुद्ध अष्टमी या दिवशी दिवसभर सूर्याच्या वर त्यांच्या एकाच म्हणजे उजव्या पायावर श्री शिवशंकर हे उजव्या पायावर सर्व शक्तीनिशी अतिशय आनंदाने विजयीपणाने उभे राहिलेले असतात. श्रावण शुद्ध अष्टमी या दिवशी शिवशंकर हे प्रत्यक्षात सूर्याच्या वर उजव्या पायावर अतिशय आनंदाने सर्व शक्तीनिशी आनंदाने उभे राहिलेले असतात. श्री शिवशंकर यांचे बरोबर सर्व 33 कोटी दैव दैवते हे सर्वजण हा दिवस अतिशय पवित्र महत्वाचा असा मानतात. श्रावण शुद्ध अष्टमी त्या दिवशी अतिशय आनंद विजयीपणाने समाधानाने वावरत आनंद उत्सव साजरा करीत असतात सर्व दैवते. श्री शिवशंकर हे श्रावण शुद्ध अष्टमी या दिवशी पृथ्वीवर अनेक महत्वाच्या घटना घडवून आणतात. त्या दिवशी श्री शिवशंकर हे पृथ्वीवर अतिशय महत्वपूर्ण घटना घडवून आणतात. महत्वाच्या घटना घडवून आणतात. सर्व दैव दैवतांच्या दृष्टीने हा दिवस अत्यंत पवित्र असा मानला जातो. श्रावण शुद्ध अष्टमी हा जो दिवस आहे तो अतिशय पवित्र आनंदी उत्सवी त्यांचा दिवस असतो. श्रावण शुद्ध अष्टमी या दिवशी पृथ्वी सूर्याच्या वर असते. पृथ्वी सूर्याच्या वर असते तरी पृथ्वीवरील मानवास सूर्य हा आपल्याला आपल्या डोक्यावर दिसत असतो. तो दिसणारा सूर्य हा वेगळा आहे.
म्हणजे आपल्या सूर्याच्या वर अजून एक वेगळा सूर्य आहे. आपला सूर्याच्या वर पृथ्वी असते त्या दिवशी, तरी पृथ्वीवरील मानवाला वरती सूर्य दिसतो, तर तो दुसरा सूर्य आहे, तो आपल्याला तिथं. तो सूर्य पृथ्वीवरील मानवाला दिसत असतो, म्हणजे वरचा जो वेगळा सूर्य आहे तो दिसत असतो. आलं ना लक्षात? ब्रह्मांडामध्ये आपला सूर्य आहे, त्याच्या डोक्यावर अजून एक सूर्य आहे, आपल्याला आपल्या पृथ्वीवरून दिसत नाही. आपल्या सूर्याच्या वर जो सूर्य आहे त्याच्याजवळ आपल्याप्रमाणे नवग्रहाचे इतर ग्रह तसेच चंद्र देखील आहे. म्हणजे आपल्या सूर्याच्या वर जो आपल्या ह्याच्यावर जो सूर्य आहे त्याच्या सूर्याच्या शेजारी नवग्रहाचे ग्रह पण आहेत, चंद्र देखील आहे, म्हणजे आपल्यासारखंच तिथं आहे. तेथील सूर्याची जी पृथ्वी आहे त्या पृथ्वीवर नागरूपी मानव यांची वस्ती आहे. म्हणजे आपला सूर्य आपल्या सूर्याच्या वर बऱ्याच अंतरावरती अजून एक पृथ्वी आहे. त्या पृथ्वीला वरती सूर्य आहे, त्याच्या शेजारी नवग्रहाचे ग्रह आहे, त्याच्या शेजारी चंद्र आहे, आणि ती जी पृथ्वी आहे त्या पृथ्वीवर नागरूपी मानव यांची वस्ती. म्हणजे आपल्या पृथ्वीच्या वरची जी पृथ्वी आहे त्या पृथ्वीवर नागरूपी मानव यांची वस्ती आहे, त्यांची वंश परंपरा चालू आहे. आपल्या सूर्याच्या वर जो सूर्य आहे त्या सूर्याच्या वर श्री कालभैरवनाथ यांचे प्रमुख अवतार श्री चरपटीनाथ यांचा अवतार, म्हणजे आपल्या पृथ्वीचा जो वरचा सूर्य आहे त्या सूर्याच्या वर कालभैरवनाथ यांचा जो एक अवतार आहे चरपटीनाथ हा अवतार, त्यांचा शेषनाग हा एक अवतार आहे. चरपटीनाथ यांचा शेषनाग हा एक अवतार आहे. त्यांचे वास्तव्य तेथील सूर्याच्या वर आहे. म्हणजे चरपटीनाथ जे आहेत मूळ 12वे ज्योतिर्लिंग त्यापैकी 6वे मूळ ज्योतिर्लिंग चरपटीनाथ, त्यांचा अवतार शेषनाग. हा जो अवतार आहे कालभैरवनाथांचा अवतार, कालभैरवनाथांचा जो चरपटीनाथ अवतार आहे त्यांचा एक अवतार आहे शेषनाग, त्यांचं वास्तव्य तेथील सूर्याच्यावर आहे. श्री चरपटीनाथ हे स्वतः श्री शेषनाग यांच्या रूपामध्ये तेथे वास्तव्य करून तेथील पृथ्वीवरील कारभार सांभाळत आहेत. म्हणजे चरपटीनाथ जे आहेत ते शेषनाग यांच्या रूपामध्येच त्या पृथ्वीवरती वास्तव्य करून आहे आणि तेथील सूर्यावर वास्तव्य करून आहेत, आणि तेथील पृथ्वीवरील नागरूपी मानव आहेत त्यांच्या सांभाळ करतायत, त्यांच्या आधिपत्याखाली तेथील कारभार सुरळीत चाललेला आहे. आपण उपलब्ध होत असणारी माहिती ज्याप्रमाणे आपण नोंद करून ठेवत आहेत, आपण जसं लिहितोय आपलं म्हणजे ग्रंथ लिहिलाय गेला, त्याचप्रमाणे तेथे देखील ही उपलब्ध होत असणारी माहिती ते नोंद करून ठेवत आहेत. म्हणजे जेव्हा आपला हा ग्रंथ लिहिला जातोय तेव्हा ते लोक आपला ग्रंथ हा लिहित आहेत. आलं का लक्षात? म्हणजे आपण जसं इथं माहिती काढून ग्रंथ लिहितोय तसं त्या पृथ्वीवरील ते नागरूपी मानव आहेत ते पण आपल्याप्रमाणेच, म्हणजे आपल्याला कशी माहिती उपलब्ध होती नाथांकडून तशीच तिथेही तशी चरपटीनाथांच्या शेषनाग अवतार आहे त्यांच्याकडून माहिती उपलब्ध होऊन तेही तेथील हा ग्रंथ लिहित आहे. हा ग्रंथ अतिशय महत्वपूर्ण मोठा आहे.
30/12/1995 शनिवार, पान नंबर 247. या दिवशीची माहिती बघू. आपला जो सूर्य आहे त्या सूर्याच्या वर अजून एक वेगळा सूर्य आहे, आपल्या सूर्याच्या वर आहे, व तेथील सूर्याच्या पृथ्वीवर नागरूपी मानव राहत आहेत. सर्व प्रकारच्या जाती धर्माचे नाग आहेत. तेथील पृथ्वीवर इतर जातीचे प्राणी कमी प्रमाणात आहेत, म्हणजे प्राणी कमी आहेत. तेथील नागरूपी मानव आहेत. त्यांच्या शरीरावर वेगवेगळे एकूण 2 चेहरे आहेत. म्हणजे शरीर एक, चेहरे 2 आहेत. प्रत्येक नागरूपी मानव आहे, त्यांच्या शरीरावर शरीर एक, चेहरे 2 नागरूपात. शरीर एकच आहे पण चेहरे 2 आहेत. पहिला चेहरा पुरुष व दुसरा चेहरा स्त्री मानव असा आहे. म्हणजे एक चेहरा पुरुष नागरूपी मानव हा चेहरा आहे, एक चेहरा स्त्री रूपी मानव नागरूपी असा आहे. म्हणजे एका शरीरावर 2 चेहरे आहेत, एक नर आणि एक मादी असा चेहरा आहे. आपल्या पृथ्वीवरील मानवांचा जसा चेहरा आहे अगदी तसाच हुबेहूब तेथील मानवांचा चेहरा आहे, नागरूपी मानवांचा. तेथील प्रत्येक नागाला व नागिनीला आपल्यासारखे हुबेहूब 2 चेहरे, म्हणजे नाही का सगळ्यांना. प्रत्येकाला शरीर एकच व चेहरा 2 प्रत्येक नागाला, परंतु वेगवेगळे चेहरे, म्हणजे नाही का वेगवेगळे असे, एकाला चिकटलेले नाही, वेगवेगळे असे आहेत. आपल्या पृथ्वीवरील नाग जसे जमिनीवर सरपटत चालतात तसेच तेथील नाग हे जमिनीवर सरपटत चालतात व आकाशामध्ये हवेमध्ये उडतात. आकाशात पण उडतात ते. त्यांनी जमिनीवर मोठमोठे वारुळ म्हणजे त्यांची घर बांधलेले आहेत, उभी केलेले आहेत. व तेथील नाग तेथील वारुळात राहत वास्तव्य करतात. म्हणजे त्यांचं वारुळ म्हणजे त्यांचं घर आपलं, तसेच वस्ती करून राहतात एकत्रित. तेथील पृथ्वीवर मोठमोठे डोंगर, दऱ्या, खोऱ्या कमी प्रमाणात आहेत. तसेच मोठमोठी झाडे, वृक्ष, वनस्पती कमी प्रमाणात आहेत, म्हणजे आहेत पण कमी प्रमाणात आहेत. तसेच येथे लहान लहान वनस्पती, वेली आहेत. तेथील पृथ्वीवर समुद्र नसून वाहती नदी आहे. म्हणजे तेथील पृथ्वीवर समुद्र नाही पण नदी, वाहती नदी. तेथील नदीचे पाणी पिण्यायोग्य व गोड आहे. तेथील पाणी पिण्यायोग्य व गोड आहे. तेथील मानव नदीचे पाणी पिण्यासाठी वापर करीत आहेत. ते पाणी तिथले लोक पाणी पितात. नदीमध्ये सर्व जातीचे मासे व प्राणी वावरत आहेत. मग त्या नदीमध्ये सर्व प्रकारचे मासे पण आहेत आणि प्राणी, नाही का. मग आपल्या नदीत कसे मोठमोठे प्राणी असतात तसे आहेत. तेथील पृथ्वीवर विहीर खोदली असता विहिरीमध्ये पिण्यायोग्य गोड पाणी लागत असते. तेथील पृथ्वीवर जर विहीर खोदली तर तिथं पिण्यायोग्य शुद्ध असं गोड पाणी लागत आहे, म्हणजे मिळतं आपल्याला प्यायला पाणी. तेथील पृथ्वीवरील मानव हा नदीमधील मासे व पृथ्वीवरील इतर प्राणी मारून खातात. म्हणजे पाण्यातले मासे पण मारून खातात आणि प्राणी जे असतात वेगवेगळे प्राणी ते मारून खातात आणि मग ते जिवंत राहतात. म्हणजे ते त्यांचं अन्न आहे. ते पृथ्वीवरील छोटे छोटे प्राणी मारून खात नाहीत. तसेच ते मानव, म्हणजे छोटे प्राणी नाही असे मोठे हे करतात. तसेच ते मानव आपल्याप्रमाणे तोंडाने बोलतात.
त्यांना वाणी आवाज आहे. त्यांचा एकच शरीरावर जे दोन चेहरे आहेत ते एकमेकांशी बोलतात. त्यांची भाषा वेगळी आहे, म्हणजे नागांची भाषा आहे. जे नागांची भाषा असते ती त्यांची भाषा आहे, पण एका शरीरावर दोन चेहरे आहेत ना, ते एकामेकाशी बोलतात. त्यांची भाषा वेगळी आहे. तेथील एक नागरूपी मानव हा दुसरा नागरूपी मानव याच्याबरोबर बोलत नाहीत. हे सगळे स्वतंत्र आहे. हा बोलतो एकामेकाशी दोन चेहऱ्याची, पण शेजारच्या नागाशी बोलत नाहीत. म्हणजे असं एक स्वतंत्र आहे सगळे. परंतु एक नागरूपी मानव याच्या बोलण्याचा संभाषणाचा आवाज दुसऱ्या नागरूपी मानव याला ऐकू येत नाही. म्हणजे हे नवरा बायको समजा, किंवा नरमादी जे आहेत ते जे बोलतात ते दुसऱ्या नागाला कळत नाही, म्हणजे शेजारच्याला. का? हे बोलतात ते त्यांना ऐकू येत नाही, म्हणजे त्यांना कान नाहीत, याचा अर्थ त्यांना ऐकू येत नसते. परंतु शेजारील नागरूपी मानव हे त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देत नाहीत. म्हणजे काय? त्यांना ते कळतच नाही ते काय बोलतात, ते पूर्णपणे दुर्लक्ष करतात ते काय बोलतात ते. तेथील नागरूपी मानव यांच्यामध्ये एकी नसते, एकत्रित नाही त्या. म्हणजे असं नाही का मित्र काय नाही, ते असे एकी नसते. त्यांचे एकमेकाबरोबर पटत नाही. त्यांच्यामध्ये वैर असते. ते एकत्रित राहत नाहीत. प्रत्येक जातीचे धर्माचे नाग हे वेगवेगळी वस्ती करून राहतात. म्हणजे त्यांच्यात पण जाती आहेत, म्हणजे आपापल्या जातीचे नाग आपापल्या वस्त्या करून राहतात. आलं ना लक्षात? असं त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या जाती व धर्म आहेत. त्यांच्यात पण आपल्यासारखं आहे. त्यांचे एकमेकांच्या धर्माबरोबर जातीबरोबर पटत नाही. ते एकमेकांबरोबर वैर करून एकमेकांच्या जाती धर्माच्या लोकांवर हल्ले करतात. म्हणजे प्रत्येकाच्या जाती त्यांच्यात वेगवेगळ्या पडल्यात, धर्म वेगवेगळे, एकामेकावर हल्ले करतात. परंतु ते प्राणघातक हल्ला करत नाही, म्हणजे जीव घेत नाही, पण हल्ले करतात. ते एकमेकांचा प्राण जीव घेत नाहीत. वाचू परत, आले लक्षात? पान नंबर 248. तेथील नागरूपी मानव हे अत्यंत हुशार, बुद्धिमान, चलाक असे असून तेथील मानव हे सर्व धार्मिक विधीसह लग्न सोहळा साजरा करतात. म्हणजे ते सगळे नाग असे धार्मिक वृत्तीचे आहेत, बुद्धिमान आहेत, चलाक आहेत, म्हणजे चपळ आहेत ते सगळे असे. तेथील मानव हे सर्व धार्मिक विधीसह लग्न करतात. दोन वेगवेगळे नाग शरीरे यांची, म्हणजे एक नाग मानव व दुसरा एक नाग मानव यांचे लग्न होत असते. म्हणजे हा नागरूपी मानव, हा नागरूपी मानव, चेहरे दोघांचे आहेत ना, दोघे एकामेकाशी लग्न करतात. वेगवेगळे शरीर हे नवरा बायकोचे संबंध ठेवीत नाहीत. म्हणजे ते वेगवेगळे नाग नाही का एकामेकाशी लग्न करतात, पण संबंध ठेवत नाहीत असे. ते दोघे नैसर्गिक विधी करीत नाहीत. त्या दोघांपासून त्यांना मुले बाळे होत नाहीत. ते दोघेही फक्त एकत्रित राहण्यासाठी लग्न सोहळा साजरा करतात. म्हणजे एक धार्मिक विधी करतात दोघांनी एकत्र राहण्यासाठी, ते मरेपर्यंत आपले दोघं एकत्र राहतात. म्हणजे शरीर एक, याचं शरीर एक, याला दोन चेहरे, याला दोन चेहरे, आपले एकामेकाशी हे करून राहतात. नागरूपी मानव यांचे एकाच शरीरावर दोन वेगवेगळे चेहरे आहेत. एक चेहरा पुरुष म्हणजे नर मानव व एक चेहरा स्त्री म्हणजे मादी मानव यांचे एकत्रित शरीराचा एकत्रित संभोग
नैसर्गिक विधी होत असतो. जे एकाच शरीराचं आहे त्यांचं ते होत असतं नैसर्गिक विधी. त्यांना मुले बाळे होतात. त्यांची वंश परंपरा होत आहे. तसेच वारुळामध्ये म्हणजे त्यांच्या घरात ते नवरा बायको त्यांची मुले बाळे हे सर्व एकत्रित कुटुंबाप्रमाणे राहत नाहीत. तर त्यांना मुले बाळे झाल्यानंतर ते आपली आपत्ती हे त्यांच्या जाती धर्मामध्ये सोडून देतात. त्यांना झाले बाबा जे तर ते सोडून देतात त्यांच्या जाती धर्मामध्ये. ते एकत्रित कुटुंबाप्रमाणे राहत नाहीत. त्यांची आपत्ती हे त्यांच्या जाती धर्मामध्ये लहानाचे मोठे होतात. तेथील नागरूपी मानव यांना फक्त नैसर्गिक मृत्यू येत आहे. म्हणजे असं एकामेका हल्ले करून मरत नाहीत किंवा कुठले आजार होत नाही. नैसर्गिक विधीचे काय असेल ते त्यांना एकमेकांच्या हल्ल्यामुळे मृत्यू येत नाही. म्हणजे ते शांत जगतात. ते श्री चरपटीनाथ यांचा अवतार श्री शेषनाग हे तेथील सर्व जाती धर्माचे नागरूपी मानव यांचे कुलदैवत असून तेथील मानव हे त्यांची कुलदैवत म्हणून सेवा पूजा करीत आहेत. व तेथील पृथ्वीवर श्री अर्धनारी नटेश्वर यांचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहे. म्हणजे तेथील नागरूपी जे मानव आहेत ते श्री शेषनाग चरपटीनाथांचा अवतार जे शेषनाग आहे त्यांचे सर्व जाती धर्माचे नागरूपी मानव हे त्यांची पूजा अर्चा करतात, सेवा करतात. त्यांना आपलं दैवत मानतात. कुलदैवत त्यांचं शेषनाग आहे. आणि तेथील पृथ्वीवरील जे आहेत ना तर ते अर्धनारी नटेश्वर यांचं मोठ्या प्रमाणात तेथील पृथ्वीवर वास्तव्य आहे. अर्धनारी नटेश्वर यांचं शरीर तसंच आहे. अर्ध शरीर पुरुष, अर्ध शरीर स्त्री. तसंच त्यांचं पण आहे. म्हणजे नागरूपी मानव यांचं. ब्रह्मांडामधील आपला सूर्य आहे त्या सूर्याच्या वर जो सूर्य आहे त्या सूर्याच्या शेजारी आपल्याप्रमाणे सूर्य चंद्र धरून नवग्रहाचे 12 ग्रह आहेत व आपल्याप्रमाणे एकच पृथ्वी आहे. त्याच्याशिवाय आजूबाजूला अजून दुसरे ग्रह नाहीत. तेथील पृथ्वीवरील नागरूपी मानव यांना तेथील नवग्रहाचा त्रास होत नाही. ते नवग्रहाचे जे वरती दैवत आहे त्यांच्यापासून तेथील मानवांना काही त्रास होत नाही. म्हणजे नवग्रहाचा त्रास नाही, 7.5चा त्रास नाही, काही विषय नाही तेथील. म्हणजे नवग्रहावरील दैवते तेथील मानवांना त्रास देत नाहीत, त्यांना छळत नाहीत. तेथील पृथ्वीवर आपल्याप्रमाणे दिवस व रात्र घडत आहे. पाऊस देखील पडत आहे. आपल्या पृथ्वीप्रमाणे तेथील पृथ्वीवरील सर्व वातावरण आहे. म्हणजे जीवसृष्टी व्यवस्थित आहे. पशु पक्षी प्राणी मानव वनस्पती सगळं आहे. तेथील पृथ्वीवर नागरूपी मानव आहेत. त्यांचे शरीर 1 व चेहरा 2 असे आहेत. तेथील मानव हे एकमेकांशी बोलतात. म्हणजे एका शरीरावर 2 चेहरे हे एकमेकांशी बोलतात, संभाषण करतात. म्हणजे त्यांच्या बोलण्यामधून संभाषणामधून त्यांचा संभोग नैसर्गिक रीती होत आहे. ते एकमेकांशी बोलतात, त्याच्यातून त्यांचा नैसर्गिक विधी होतो. कारण शरीर एकच आहे, फक्त चेहरे 2 आहे, स्त्री आणि पुरुष. मग त्यांच्या बोलण्यातून त्यांचं ते हे होतंय. बोलण्यामधून त्यांचा नैसर्गिक विधी संभोग होतो. त्यांची वंश परंपरा होत आहे, वाढत आहे, व्यवस्थित आहे. ते सगळं शांत जीवन आहे त्यांचं. म्हणजे असं काही प्रॉब्लेम नाही त्यांना. शनीचा त्रास नाही, नवग्रहाचा त्रास नाही, काय नाही, कुठली दैवत छळत नाही.
ब्रह्मांडामधील ही एकच पृथ्वी आहे आपल्या सूर्याच्या वरची. या पृथ्वीवर जन्मताच पूर्वीपासूनच म्हणजे या पृथ्वीवर मानव निर्मितीपासूनच या अवस्थेमध्ये नागरूपी मानव यांची निर्मिती झालेली आहे. सुरुवातीपासून तेच झालेलं आहे. तेथील पृथ्वीवरील नागरूपी मानव यांना आपल्यासारखा हुबेहूब चेहरा आहे, परंतु शरीर एकच व एका शरीरावर दोन चेहरे पुरुष व स्त्री असे आहेत. त्यांना आपल्यासारखे दोन हात व दोन पाय आहेत. ते आपल्या हाताने जेवण करतात. त्यांचा चेहरा संपूर्ण शरीरावर मोठमोठे केस वाढलेले आहेत. संपूर्ण शरीरावर असे मोठे केस आहेत. ते आपल्याप्रमाणे सर्व कपडे पॅन्ट शर्ट वगैरे कपडे घालतात. आपल्यासारखे कपडे बिपडे घालतात. आपल्यासारखे दोन पायावर ताठ उभे राहून चालतात, पाळतात. तसेच जमिनीवर सरपटतात. ते नाही का, आकाशामध्ये वर उडतात. परंतु त्यांना पंख नसून आपल्या दोन्ही हाताचा पंखासारखा उडण्यासाठी उपयोग करतात. जे उडतात तर त्यांना पंख नाही ना, मग आपल्या हाताचा पंखासारखा उपयोग करतात. तेथील नागरूपी मानव हे कोणत्याही पृथ्वीवर उडत जाऊ शकतात, परंतु त्यांना श्री परमेश्वरी शक्ती यांची बंधने असल्यामुळे ब्रह्मांडामधील दुसऱ्या पृथ्वीवर उडत जात नाहीत. तेथील नागरूपी मानव हे आपल्या पृथ्वीवर येऊन जात आहेत. नागरूपी मानव आपल्या पृथ्वीवर येऊन जात आहेत व आलेले आहेत. भविष्य काळात त्यांच्याकडून आपल्या पृथ्वीवरील मानवास धोका होण्याची शक्यता आहे. ते नागरूपी मानवांकडून आपल्या पृथ्वीवरील जीवसृष्टीला त्रास होणार असं शक्यता आहे. म्हणजे धोका होण्याची दाट शक्यता आहे. तेथील पृथ्वीवरील नागरूपी मानव हे आपल्याप्रमाणे सुधारलेले आहेत. ते रस्ते घरे बंगले बांधून राहत आहेत. त्यांच्यातले काही जाती धर्माचे असे काही ठिकाणी वस्ती करून आहेत. त्यांच्याकडील शास्त्र हे आपल्यापेक्षा कमी सुधारलेले आहेत. शास्त्र आपल्यापेक्षा कमी आहे. त्यांच्याकडील शास्त्रज्ञ यांनी विमाने दारू गोळा याचा शोध लावून आपल्यापेक्षा कमी प्रमाणात तयार केलेला आहे. विमानं उडण्यासाठी दारू गोळा बॉम्ब बंदुका सगळं केलेलं आहे, पण कमी प्रमाणात आहे. विमानाचा वापर करीत आहेत. तेथे शिक्षण शाळा कॉलेज वगैरे आहेत. तसेच तेथील पृथ्वीवरील मानव हे आपल्याप्रमाणे त्यांनी हिंदू धर्म स्वीकारलेला आहे. महत्वाची गोष्ट काय, आपल्याप्रमाणे त्यांनी हिंदू धर्म स्वीकारलेला आहे. त्या पृथ्वीवरील लोकांनी मानलेला आहे. श्री हिंदू धर्माची संस्कृती सांभाळत आहेत. महत्वाचं आहे ते म्हणजे हिंदू धर्म त्यांनी स्वीकारलाय, सांभाळलाय, म्हणजे मानतायत हिंदू धर्म. हिंदू धर्माची संस्कृती सांभाळत आहेत. आपल्याप्रमाणे सर्व दैवतांना मानतात. तेथे हिंदू धर्माचे तसेच इतर सर्व दैवतांचे वास्तव्य असून तेथील मानव हा धार्मिक संस्कृतीचा हिंदू दैवतांना मानणारा आहे. तेथील मानव हे एकमेकांशी धर्माविषयी हिंदू धर्माच्या संस्कृती संबंधी बोलतात, संवाद साधतात. म्हणजे आपला हिंदू धर्म तिथं मोठ्या प्रमाणात आहे. ते पाळतात, सांभाळतात. हिंदू धर्माची संस्कृती नियम हे सगळं पाळतात. ते आपल्या पृथ्वीवरील नाग जसे दुसऱ्याकडून चावतात, तसेच तेथील पृथ्वीवरील नागरूपी मानव हे दुसऱ्या प्राण्यास कडकडून चावतात. काय त्या प्राण्यास त्यांच्या विषारी चावण्यामुळे मृत्यू येत आहे.
ब्रह्मांडामधील नागरूपी मानव यांचा सूर्य आहे, त्या सूर्याच्या वर अजून एक सूर्य, चंद्र व नवग्रहाचे ग्रह आहेत. एक पृथ्वी आहे. आपल्या पृथ्वी ज्याप्रमाणे पूर्ण मानव आहेत, स्त्री व पुरुष, त्याप्रमाणे ब्रह्मांडामधील काही पृथ्वी आपल्याप्रमाणे काही प्रमाणात पूर्ण मानव आहेत. म्हणजे आपल्या पृथ्वीच्या वरच्या सूर्याचा जो पृथ्वी आहे त्याच्यावर नागरूपी मानव, त्या सूर्याच्या वरती अजून एक पृथ्वी आहे, त्याला सूर्य आहे. मग त्या पृथ्वीवरती आपल्याप्रमाणे मानव आहेत. आणि हे चालले नागरूपी मानव एकामेकाला कडकडून चावतात, त्याच्यामुळे त्यांचा मृत्यू होऊ शकतो. आपल्या सूर्याच्या वरचा त्याच्या सूर्य म्हणजे नागरूपी मानवांच्या वरचा सूर्य जो आहे तेथील ब्रह्मांडावर काही प्रमाणात पूर्ण मानव आहेत. बघू आता 5 नंबर 240. संपूर्ण ब्रह्मांडामध्ये जेवढे काही सूर्य, चंद्र, नवग्रहाचे सर्व ग्रह व पृथ्वी आहेत, त्या सर्वांमध्ये मिळून एकच स्वर्ग, वैकुंठ व पाताळ असून ब्रह्मांडामधील फक्त आपलीच पृथ्वी म्हणजे स्वर्ग आहे. स्वर्ग म्हणजेच आपली पृथ्वी आहे. थांबूया आता. म्हणजे अडीचशे नंबर पान चालू झाले. झाले का टाईप? काय म्हणतात?